ही सगळी तोडफोड जी आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली दिसून येते। रोहित पवार इथून बाहेर गेले जाता काही कार्यकर्त्यांना नातेवाईकांना भेटायसाठी ते आलेले होते। खरं काही कार्यकर्त्यांना घेऊन मात्र नातेवाईकांनी जेव्हा सांगितलं की इथं दारूचा गुत्ता आहे, वारंवार पोलिसांना सांगून पोलीस कारवाई करत नाहीत, त्यानंतर कार्यकर्ते जे त्यांच्याबरोबरचे ते आक्रमक झाले आणि ते कार्यकर्ते या गुत्त्यावरती आले। या वस्तीमध्येच, पांढरेमाळ्याच्या या वस्तीमध्येच हा गुत्ता जो आहे तो सुरू होता आणि कार्यकर्ते इथं आले आणि त्यांनी हा सगळा गुत्ता जो आहे तो उद्ध्वस्त करून टाकला। हे पत्राचे शेड्स जे आहेत ते तोडून टाकलेले आहेत आणि त्यानंतर रोहित पवार इथून बाहेर पडले। ते आले होते खरं नातेवाईकांना भेटण्यासाठी। अत्यंत चिंचोळ्या बोळा जे आहेत ते चिंचोळ्या बोळांमध्ये हा दारूचा गुत्ता चालवला जात होता। इथले स्थानिक महिला ज्या आहेत त्या महिलांनी वारंवार ही मागणी केलेली होती, हा दारूचा गुत्ता बंद करावा आणि तशाच तक्रारी त्यांनी रोहित पवार यांच्याकडे केल्यावरती रोहित पवार हे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी इथे येऊन या गुत्त्याची तोडफोड जी आहे ती तोडफोड केलेली आपण पाहतोय। नातेवाईकांना भेटायला ते इथं आलेले होते। आपण रोहित पवारांची प्रतिक्रिया मिळते का ते बघूयात। गेले का ते? त्यामुळे आणि इथंच बरोबर याच गल्लीमध्ये म्हणजे दारूच्या गुत्त्याच्या थोडंसं मागे इथली जे 5 जणांचा जो मृत्यू झालाय ते इथंच राहणार आहेत। आतमध्ये या गल्ल्यांमध्ये त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते इथं राहायचे आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर रोहित पवार त्यांना भेटायला या ठिकाणी आलेले होते। आपण पाहतो या सगळ्या वस्तीमध्ये ही दारू जी आहे बेकायदेशीर दारू ती सातत्याने विकली जाते आणि ती बंद करावी म्हणून तक्रारी केल्या जात होत्या। मात्र प्रत्यक्षात या अड्ड्यांवरती कारवाई झालीच नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलेली आपण पाहतोय। नक्की वैभव, हो वैभव घटनास्थळी होता जिथे आता हा दारूचा अड्डा जो आहे तो फोडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून। एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 मराठी।